हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. इयत्ता 12वीमधील हा चौथा टॉपिक आहे. बायोलॉजीमध्ये आपण पहिले 3 टॉपिक कंप्लीट केले आहेत. इथं आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला ते टॉपिक भेटतील. तसेच ह्या टॉपिकचेही पहिले लेक्चर तिथे ॲड केलेले आहेत, तिथेही तुम्ही जाऊन त्या टॉपिकचा अभ्यास करा. बघा, ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत प्रोटीन सिंथेसिस. बॉडीमध्ये ह्युमन युकॅरिटिक ऑर्गॅनिझममध्ये प्रोकॅरिटिकमध्ये प्रोटीन हे एक इम्पॉर्टंट मॉलिक्यूल आहे. हे कशा प्रकारे सिंथेसिस केलं जातं हे आपण पाहणार आहे. त्याला कॉमनली म्हणलं जाते सेंट्रल डोग्मा. त्यामध्ये ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अशा काही मेथड आहेत. त्यामधील आपण आज ट्रान्सक्रिप्शन हे पॉईंट या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे तिथेही जॉईन करा. तसेच इंस्टाग्राम, फेसबुक असे सोशल मीडियावरती आपले अकाउंट आहे, तिथं जाऊन तुम्ही फॉलो करू शकताय. ठीक आहे, मग बघूया आपण आता प्रोटीन सिंथेसिस. बघा, प्रोटीन सिंथेसिस आपण क्लास 10th आपण याचा अभ्यास केला आहे. प्रोटीन सिंथेसिस एक छोटासा पॉईंट होता, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. यामध्ये आपण थोड्याफार प्रमाणात आपण जाणून घेतले की नेमकं प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय असतं. बघा, त्याला सेंट्रल डोग्मा म्हणतो आपण. सुरुवातीलाच पाहिलं की त्याचमध्ये ह्या 3 मेथडने काय केलं जाते तर प्रोटीन हे बॉडीमध्ये तयार केलं जातं. बघा, प्रोटीन हे एक अत्यंत इम्पॉर्टंट असा मॉलिक्यूल आहे जो लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी महत्त्वाचा रोल कॅरी करत असतो. बघा, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आपण 10वीमध्ये याचा अभ्यास केलेला आहे. हेच आता डीपमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सक्रिप्शन हा पॉईंट क्लिअरली आपण स्टडी करणार आहोत. बघूया आपण आता प्रोटीन सिंथेसिस. बघा, प्रोटीन सिंथेसिस काय इंट्रोडक्शनमध्ये बघू आपण त्याचं काय. इट इज अ व्हेरी प्रोटीन बा काय आहे तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट बायोमॉलिक्यूल ॲक्ट ॲज द स्ट्रक्चरल कंपोनंट्स, एन्झाईम्स अँड हार्मोन्स. बघा, आपल्या बॉडीमधल्या ज्या काही सेल्स आहेत किंवा आपल्या बॉडीमध्ये जे काही अदर ऑर्गन्स आहेत त्यांना एक तो स्ट्रक्चर द्यायचं काम करत असतो. म्हणजे बॉडीमधले जे काही आपला फॉस्फोलिपिडचा लेअर असतो त्याच्यामध्ये पण प्रोटीन प्रेझेंट असते. अशा प्रकारे काय केलं असतं तर त्यांनी एक स्ट्रक्चर बनवायचं काम करत असतं. आपल्या बॉडीमधल्या ज्या काही मसल्स आहेत त्यामध्ये ॲक्टिन, मायोसिन अशा प्रकारचे प्रोटीन्स आहेत. म्हणजे त्यांनी काय केलं, मसल फॉर्म करायचं, मसल तयार करायचं काम केले ॲक्टिन, मायोसिन सारख्या प्रोटीननी. ते पण काय तर एक स्ट्रक्चरल कंपोनंट आहे आपल्या बॉडीमध्ये. त्याचबरोबर एन्झाईम, म्हणजे आपल्याला माहीत असेल की ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. म्हणजे जे काय एन्झाईम्स आहेत आपल्या बॉडीमध्ये कोणते एन्झाईम घ्या ते काय तर एक प्रकारचं प्रोटीन आहे. म्हणजे ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाईम. हे वाक्य लक्षात ठेवा. म्हणजे जेवढे काय एन्झाईम आहेत आपल्या बॉडीमध्ये, कोणत्याही एन्झाईम घ्या, डायजेस्टिव्ह एन्झाईम असू द्या किंवा आपलं ग्रोथ हार्मोन्स किंवा कोणत्याही प्रकारचं एन्झाईम हे काय आहे तर एक प्रोटीन आहे, प्रोटीनपासून तयार झालेलं असतं. म्हणजे त्यासाठी पण प्रोटीन सिंथेसिस ही मेथड अत्यंत इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन मॉलिक्यूल सिंथेसिस इन द सेल इन्क्लुडिंग द ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन. ओके, ह्या मेथडद्वारे काय केलं जातं, प्रोसेसिंग केलं जातं, प्रोटीनची सिंथेसिस केलं जातं. ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ऑफ द, म्हणजे नेमकं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे तर DNA वरील, म्हणजे आपल्या बॉडीमधील मास्टर मॉलिक्यूल म्हणतो आपण. आता ही प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये तयार केलं जातं. म्हणजे आता ह्याला कॅरी करणं, म्हणजे प्रोटीनला तयार करण्याचं काम हे DNA वरूनच केलं जातं किंवा DNA जो काय सांगतोय त्याच्यावरूनच केलं जातं. म्हणजे बघा, DNA वरती जो काय प्रोटीन सिंथेसिससाठी असणारा जेनेटिक कोड आहे किंवा जे काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे त्या इन्फॉर्मेशनमधूनच हे प्रोटीन तयार केलं जातं. ते कशाच्या सहाय्यानं तर या RNAच्या सहाय्यानं. म्हणजे DNA वरून काय केलं जातं, एक प्रकारचा RNA तयार केला जातो, त्याला म्हणतो आपण मेसेंजरल RNA. ठीक आहे, मेसेंजर RNA काय करत असते तर ही प्रोटीन तयार करायचं किंवा प्रोटीन तयार करायची इन्फॉर्मेशन हा प्रोव्हाइड करत असतो सेल सायटोप्लाझममध्ये किंवा अदर बॉडी पार्टमध्ये. बघूया आपण त्याला, ह्या मेथडला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, प्रोसेसिंग ऑफ द कॉपिंग जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम वन स्टँड ऑफ द DNA into the single strand of the RNA. इट इज द ट्रान्सक्रिप्शन. बघा, ट्रान्सक्रिप्शन आपल्या ह्या लेक्चरचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे हा. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, जर DNA वरील जेनेटिक इन्फॉर्मेशन RNA वरती कॉपी करायची प्रोसेस. म्हणजे एक सिम्पली लक्षात घेतलं तर सिंथेसिस ऑफ द RNA फ्रॉम DNA. RNA तयार करणे फ्रॉम DNA याला काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. बघा, लक्षात आहे, सोपी डेफिनेशन सांगितले मी. DNA पासून काय तयार करतोय आपण, RNA. ह्या प्रोसेसला म्हणतोय आपण ट्रान्सक्रिप्शन. ओके, फक्त आता RNAच नाही तर त्याला काय म्हणतो आपण, मेसेंजरल RNA. मेसेंजरल RNA काय म्हणायचं, कारण तो मेसेज घेऊन आलाय. कोणता मेसेज असतो त्याच्याकडे तर प्रोटीन सिंथेसिससाठी, प्रोटीन तयार करायसाठी तो मेसेज घेऊन आलाय, म्हणून त्याला काय म्हणतो आपण mRNA. ओके,
हा mRNA कुठून आलाय तर DNA-नेच सिंथेसिस केलाय. DNA-वरील जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, प्रोटीन सिंथेसिससाठी लागणारी ती इन्फॉर्मेशन mRNA-मध्ये आलेली असते. म्हणून त्याला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. ओके, ट्रान्सक्रिप्शन डेफिनेशन पहिल्यांदा लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण टोटली सेंट्रल डोग्मा. ओके, सेंट्रल डोग्मा ह्यामध्ये 3 स्टेप असते: ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. आपल्याला ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या 2 डीपमध्ये अभ्यास करायचा. त्यामध्ये जेनेटिक कोड हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हे पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ट्रान्सक्रिप्शन बघा, लक्षात आलं का? सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA इट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन. यामध्ये इम्पॉर्टंट स्टेप काय तर जेनेटिक इन्फॉर्मेशन. प्रोटीन सिंथेसिससाठी जी काही जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे, जेनेटिक कोड इन्फॉर्मेशन महत्त्वाचे आहे. जेनेटिक सिक्वेन्स जो इम्पॉर्टंट आहे तो सगळा काय केला जातोय तर DNA वरून RNA वरती कॉपी केला जातोय. बघूया आता हे डिटेलमध्ये. बघा, सेंट्रल डोग्मा आपण सुरुवातीला सांगितलं की इट इज द सिंथेसिस ऑफ mRNA फ्रॉम DNA पासून mRNA तयार करायची प्रोसेस. इट इज द ट्रान्सक्रिप्शन. आणि दिस mRNA इज ॲक्ट ॲज द मेसेज फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन, दॅट इज द पॉलीपेप्टाइड चेन. आता हा mRNA किंवा हा RNA काय करतोय? मेसेज कॅरी करणार आहे. काय करणार आहे? मेसेज फ्रॉम द DNA पासून मेसेज करतो. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपल्या क्लासरूममध्ये जर एखादी नोटीस घ्यायची असेल, काहीतरी सुट्टी असेल किंवा एखादी नोटीस जर आपल्या क्लासरूममध्ये द्यायची असेल, प्रिन्सिपलपासून जी काय नोटीस आहे, समजा हे DNA म्हणजे काय तर प्रिन्सिपल आहेत. प्रिन्सिपल काय करत असेल? प्रत्येक क्लासमध्ये स्वतः जाऊन नोटीस देणार आहेत का? नाही. तर ते काय करणार आहेत? जे काय क्लार्क असतील, पिऊन असतील, शिपाई मामा असतील, त्यांच्याकडून काय करणार आहेत तर ते नोटीस पाठवणार आहेत आपल्या क्लासमध्ये. ओके, हे काम कोणाचं आहे तर mRNAचं आहे. म्हणजे mRNA काय आहे तर एक कॅरियर आहेत ते. ठीक आहे, ते इन्फॉर्मेशन घेऊन येणार आहेत RNA-मध्ये. ओके, हे mRNA. ठीक आहे, लक्षात आलं का? बघा, मेसेंजरल RNA हे काय करणार आहेत? मग आपल्याला सांगणार आहेत की प्रोटीन काय करणार आहे. आपल्याला नोटीस जशी भेटते क्लासरूममध्ये, काय आपल्याला उद्या कॉलेजमध्ये काय फंक्शन असेल वगैरे, अशा प्रकारच्या जी काही इन्फॉर्मेशन कोणी घेऊन आले तर mRNA. ओके, अशा प्रकारचे जे काही इन्फॉर्मेशन आहे प्रोटीन तयार करण्यासाठी हे कोण घेऊन येत असतात? RNA फ्रॉम DNA पासून माहिती घेऊन येणार आहेत कोण? mRNA. लक्षात ठेवा. आणि इट इज द युनिडायरेक्शनल इन्फॉर्मेशन. ओके, दिस इज द युनिडायरेक्शनल म्हणजे काय? हे DNA काय करतात? mRNA तयार करत असेल. mRNA पासून DNA रिटर्न कधी तयार होत नसतो. ओके, हे इट इज द युनिडायरेक्शनल मेथड. म्हणजे बघा, प्रोटीनपासून काय mRNA तयार होणार नाहीत आणि mRNA पासून परत DNA हा तयार होत नाही. इट इज द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ द इन्फॉर्मेशन फ्रॉम DNA टू RNA. इट इज रेफर्ड ॲज द सेंट्रल डोग्मा. ओके, स्टेप बाय स्टेप लक्षात ठेवा, समजेल तुम्हाला. सेंट्रल डोग्मा क्लिअर झालं? काय अडचण असेल तर लगेच कमेंटमध्ये विचारा. समजलं असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. बघा, आपण काय बघितलं आता? सेंट्रल डोग्माची बेसिकमध्ये इन्फॉर्मेशन पाहिली की RNA नेमका कसा तयार होतो. आता RNA काय केला आहे तर DNA वरील जी काय माहिती आहे तो कॅरी करतो. इट इज ॲक्ट ॲज द मेसेंजर फॉर द पॉलीपेप्टाइड चेन. प्रोटीन तयार करण्यासाठी मेसेज घेऊन आलेला आहे. अशाला काय म्हणतो आपण? RNA. बघू आता नेक्स्ट स्टेप कोणत्या ह्या पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, ह्यामध्ये अजून आपल्याला एक डिटेलमध्ये आपण जातोय हळूहळू. बघा, इन्फॉर्मेशन ऑफ ओनली वन स्ट्रँड ऑफ द DNA इज कॉपीड इन टू द RNA. हे आपल्याला क्लिअर झाले. आता ह्यामध्ये काय अडचण नाही. बघा, आता एक डायग्रॅमॅटिकली बघा कसं असतं. हे जर नॉर्मल जो काय DNA हा आपल्याला नॉर्मल DNA आपल्याला माहीत आहे. आता ह्या DNA वरील माहिती काय करायची आपल्याला? ह्या RNA वरती कॉपी करायची. आता हा RNA काय करायचा आहे? तयार करायचा आहे. एका वाक्यात लक्षात द्या, RNA काय करतोय आपण? सिंथेसिस करतोय, नवीन RNA तयार करतोय. आता ही प्रोसेस कोण करणार आहे? RNA पॉलिमरेज. ओके, RNA पॉलिमरेज, द एन्झाईम RNA पॉलिमरेज कॅटलाइज द इन्फॉर्मेशन ऑफ द RNA ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे तो RNA तयार करायची प्रोसेस किंवा RNA तयार करायची मेथड किंवा जी काय प्रोसेस आहे ती कोण कॅरी करते? RNA पॉलिमरेज. आता हे RNA पॉलिमरेज काय करते तर त्या DNA ला बाइंड होते. ठीक आहे, DNA वरती बाइंड झाल्यानंतर काय करणार आहे तर तिथं त्या टेम्पलाइट स्टँड म्हणजे जी काय DNAच्या स्टँड आहेत त्याला लोकल अनवाइंडिंग करतात आणि तिथून काय करणार आहे तर त्या प्रोसेसला म्हणजे त्या RNA सिंथेसिसला कॅरी करायचं प्रोसेस स्टार्ट करणार आहे. आता ह्यांच्यामध्ये बघा, ह्यामध्ये जी काय मेथड आहे ती कशी असणार आहे तर 5 to 3'. आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं होतं 5 to 3'. ह्या डायरेक्शनमध्ये काय होत असणार आहे तर हे RNA तयार होत असणार आहे. म्हणजे बघा, इथून स्टार्ट होते तयार व्हायला आणि ते काय होणार आहे 3' ते सिंथेसिस होत असते. म्हणजे RNA आर ऑल्सो फॉर्मेड इन ऑर सिंथेसिस इन द
5 to 3 प्राईम डायरेक्शनल हा MCQ असू शकतोय. RNA पण काय करणार आहे 5 to 3 या डायरेक्शनमध्ये हे काय तयार होते सिंथेसिस होत असते. आता बघा तर आपल्याला माहित आहे की सेल सायकलच्या कोणत्या स्टेजमध्ये हे तयार होणार आहेत म्हणजे RNA. आपण जे काय पाहिलं की DNA डुप्लिकेशन किंवा DNA सिंथेसिस हे कुठं होते यस स्टेजमध्ये RNA सेल सायकलच्या यस स्टेपमध्ये किंवा काय म्हणतो त्याला आपण सिंथेसिस फेजमध्ये DNA हे तयार होत असते. आणि जे काय आपली ही कोण आहे प्रोटीन सिंथेसिस हे कुठं होणार आहे G1 आणि G2 फेजमध्ये हे काय होत असते तर कॅरी होत असते. ओके, लक्षात ठेवा G1 आणि G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होत असते. प्रोटीनचे तयार होण्याची प्रोसेस काय होणार आहे तर G1 आणि G2 फेजमध्ये हे होत असते. बघा नॉर्मली न्यूक्लियोटाइड हे किंवा DNA कुठं प्रेझेंट असते न्यूक्लियोटाइड इन प्रोकॅरियोटिक्सच्या न्यूक्लियोटाइडमध्ये त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतोय म्हणून त्यांच्या जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याला काय म्हणतो आपण न्यूक्लियोटाइड. आणि जो काही युकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस जो प्रेझेंट असतोय त्याच्यामध्ये हे DNA प्रेझेंट असते. बेसिक आहे, लक्षात आलं का. एन्झाईम लक्षात ठेवा इथं RNA पॉलिमरेज हे एन्झाईम काय तर इम्पॉर्टंट आहे कशासाठी तर आपल्या RNAला सिंथेसिस करण्यासाठी RNA तयार करण्यासाठी. DNAचं लोकल अनवाइंडिंग झाल्यावरती त्यावरती कोणत्या स्टँड दिसतात एक आहे ती टेम्पलेट स्टँड आणि एक आहे ती कोडिंग स्टँड. काय आहे ते आपण बघूया आता नेक्स्ट पॉईंटमध्ये. बघा अजून त्याच्यामध्ये काय तर DNA वरती प्रमोटर आणि टर्मिनेटर साईट आहेत. ह्या बघू आता डिटेलमध्ये काय आहेत टोटल ह्या साईड. आता बघा आपल्याला हे लक्षात आलं की आपण आत्ताच पाहिलं की DNA हॅज द प्रमोटर अँड टर्मिनेटर साईट. इथं बघा DNAचे एक स्ट्रक्चर दाखवलं. हे DN आहे, ही 3s to 5 प्राईम आणि 5 to 3 प्राईम अशा दोन स्टँड आहेत DNAच्या. त्यामध्ये दोन आपल्याला हे सांगितले प्रमोटर साईट अँड टर्मिनेटर साईट आणि मध्ये एक आहे ते स्ट्रक्चरल जीन. हे काय आहे आपण आता ह्या पॉईंटमध्ये बघूया. आता बघा जे आपण आता सांगितलं की जो काय DNA आहे त्या DNAचं RNA कन्व्हर्शन करायला एन्झाईम RNA पॉलिमरेज हेल्प करत असेल. आता RNA पॉलिमरेज काय करणार आहे तर एखाद्या स्पेसिफिक पॉईंटमध्ये जाऊन ते DNAला बाइंड होणार आहेत. ओके, बघा हे RNA पॉलिमरेज आले आणि एखाद्या अशा स्पेसिफिक पॉईंट त्यांनी सिलेक्ट केला आणि त्या पॉईंटला काय झाले तर ते बाइंड झाले आणि तिथून त्यांनी काय केलं हे ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट केलं. जिथं ते बाइंड झाले त्या साईटला काय म्हणतो आपण प्रोमोटर साईट. ओके, ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट ॲट द प्रोमोटर साईट अँड स्टॉप ॲट द टर्मिनर साईट. म्हणजे आपण काय बघितलं होतं आता DNAला RNA पॉलिमरेज बाइंड होणार आहेत आणि ते काय करणार आहेत ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट करणार आहेत. जिथं बाइंड झाले त्या साईटला म्हणतो आपण प्रोमोटर स्टँड आणि जिथं जे काय त्यांचं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप झालं त्याला काय म्हणतो आपण टर्मिनेशन साईट. ओके, आता प्रोकॅरियोटिकमध्ये काय द प्रोसेस ऑफ ट्रान्सक्रिप्शन इन बोथ प्रोकॅरियोट म्हणजे प्रोकॅरियोटिकमध्ये आणि युकॅरियोटिक हे काय आहे तर सेम आहे. त्याच्यामध्ये कोणत्या स्टेप आहेत इनिशिएशन आहे, एलॉंगेशन आणि टर्मिनेशन. ओके, इनिशिएशनमध्ये काय होणार आहे जिथून ट्रान्सक्रिप्शनला सुरुवात झाली, टर्मिनेशनमध्ये जिथं ट्रान्सक्रिप्शन स्टॉप झालं आणि जो काय मधला टाईम आहे इलॉंगेशन तिथं काय असणार आहे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस स्टार्ट आहे किंवा कंटिन्यू आहे. अशा स्टेज ह्या 3 स्टेजमध्ये काय होते तर आपली ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस कंटिन्यू होत असते. बघा हे लक्षात आलं प्रोमोटर अँड टर्मिनेटर साईट हे काय आहे तर जिथून ट्रान्सक्रिप्शन स्टार्ट झालं इट इज कॉल्ड ॲज द promoter site and when the transcription is stopped site is known as the terminator site. बघू आपण ह्या 3 स्टेज प्रोमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर साईट काय आहेत त्या. बघा प्रोमोटर बघा पहिला काय दिलंय प्रोमोटर द लोकेटेड टूवर द 5 प्राईम म्हणजे DNAच्या अपस्ट्रीमला म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कोडिंग स्टँडवरती. कोडिंग स्टँडच्या कुठं आहे तर 5 प्राईमला इथं जी काय आहे त्याला काय म्हणतो आपण प्रोमोटर साईट कुठं प्रेझेंट आहे 5 प्राईमवरती तिथं काय म्हणतो आपण प्रोमोटर साईट. ओके, DNA सिक्वेन्स दॅट प्रोव्हाइड द बाइंडिंग साईट फॉर द एन्झाईम RNA पॉलिमरेज. DNAचा असा सिक्वेन्स जो काय करतोय RNA पॉलिमरेजला बाइंड होण्यास हेल्प करतोय अशा साईटला काय म्हणतो आपण प्रोमोटर साईट. सिंपल आहे काय त्यामध्ये अवघड असं काय नाही. DNAचा असा जो काय पॉईंट ती ज्या पॉईंटला काय होणार आहे तर आपले RNA पॉलिमरेज बाइंड होणार आहेत अशा साईटला म्हणायचं प्रोमोटर साईट. RNA पॉलिमरेज बाइंड अँड इट इज द स्टार्ट द ट्रान्सक्रिप्शन. ओके, इन युकॅरियोटिक एन्झाईम रिकॉग्नायझिंग द प्रोमोटर साईट बाय द सिग्मा फॅक्टर सब युनिट म्हणजे DNA वरती काय तर अशा प्रकारचे एक फॅक्टर असते सिग्मा फॅक्टर प्रोकॅरियोटिक्समध्ये. ते काय करतात अशा प्रोमोटर्सला रिकग्नाइज करतात आणि ते बाइंड होण्यासाठी ते हेल्प करत असतात. ओके, हे लक्षात आलं का. बघा प्रोमोटर साईट सिंपल आहे प्रोमोटर the site where the RNA polymerase bind and the start the transcription. ओके, नेक्स्ट बघा आपल्याकडे आहे ते स्ट्रक्चरल जीन्स. आता जीन्स म्हणजे काय माहीत आपल्याला द स्पेसिफिक सिक्वेन्स ऑफ द DNA म्हणजे आता DNA हा आपल्याला डबल स्टँडर्ड DNA
अशा प्रकारे जो काय एक फ्रॅगमेंट ऑफ DNA म्हणू शकतो आपण त्याला जीन्सला, एक स्पेसिफिक असा फ्रॅगमेंट आहे जो काय करतोय प्रोटीन सिंथेसिससाठी हेल्प करणार आहे आपल्याला. अशा प्रकारचा एक जीन, स्ट्रक्चरल जीन, त्यामध्ये काय असणार आहे तर स्पेसिफिक असे जीन्स असणार आहेत जो जे काय करणार आहेत प्रोटीन सिंथेसिस हे करणार आहेत. आता ह्यामध्ये बघा, द ट्रू स्टँड ऑफ द DNA हॅज अपोजिट पोलॅरिटी. आपल्याला हे माहिती आहे की अपोजिट पोलॅरिटी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला ॲडेनिन ग्वानिन, म्हणजे जिथं एका ठिकाणी जर प्युरिन असेल तर त्याला प्युरिमिडिन हे बाइंड असेल. ठीक आहे, अशा प्रकारे काय झाले तर DNA म्हणजे थॅमिन असेल तर तिथं ॲडेनिन हे बाइंड झालेलं असते. 3 प्राईम 5 प्राईम यामध्ये त्या कशा असतात अँटी पॅरलल अशा त्या स्टँड असतात, DNAच्या अँटी पॅरलल स्टँड आहेत. बघा ह्या कशा आहेत तर अँटी पॅरलर आहेत. अँटी पॅरलर असल्यामुळे काय झाले त्यांच्यामध्ये अपोजिट पोलॅरिटी आली. ठीक आहे, तिथं थॅमिन असेल तर ॲडेनिन असणार आहे, सायटोसिन असेल तर ग्वानिन असणार आहे, आणि ग्वानिन असेल तर तिथं सायटोसिन. अशा प्रकारे अपोजिट पोलॅरिटीमध्ये ते तयार असेल. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं DNA डिपेंडेंट म्हणजे RNA पॉलिमरेज कॅटालाइज द पॉलिमरायझेशन इज द 5 to 3 डायरेक्शन. 5 ॲज द 3 डायरेक्शन म्हणजे जर इथं जर काय असेल तर ह्या स्टँडवरची म्हणजे आपण त्याला काय म्हणतो आपण टेम्पलेट स्टँड. टेम्पलेट स्टँड म्हणजे काय असणार आहे ती अँटीसेन्स स्टँड असणार आहे. ह्याच्यासारखाच इथं DNA म्हणजे हे जीन इथं शेअर करणार नाहीत. म्हणजे काय होणार आहे ह्याच्या अपोजिट जीन्स हे काय होणार आहे तर mRNA वरती ते कॉपी होणार आहेत. ओके, इट इज कॉल्ड ॲज द अँटीसेन्स स्टँड. म्हणजेच त्याला म्हणतो आपण टेम्पलेट स्टँड. म्हणजे ह्याच्या अपोजिट म्हणजे ह्यांच्या पोलॅरिटीला अपोजिट पोलॅरिटीवरील जीन्स इथं कॉपी होणार आहेत कुठं mRNA वरती. ओके, अँटीसेन्स म्हणजे यांचे कोड इथं कॉपी होत नाहीत. आणि दुसरी कोणती आपल्याकडे सेन्स स्टँड म्हणजे कोडिंग स्टँड. म्हणजे इथं जे काही जीन्स आहेत म्हणजे 5 ॲज टू 3 प्राईम जे काही जीन्स आहेत तेच जीन इथं काय होणार आहे तर ह्या mRNA वरती आपल्याला कॉपी झालेले दिसतात. बघा तुम्ही लक्ष द्या इथं जरा, हे काय आहे तर DNA स्टँड आहेत. ह्या DNA स्टँडवरील जीन्स काय आले तिथं ह्या mRNA वरती आलेत. म्हणजे ह्याला अँटीसेन्स का म्हणलं कारण हे इथले जीन इथं आलेले नाहीत म्हणजे ह्यांच्या अपोजिट आलेत म्हणून ह्याला अँटीस्टँड म्हणलं. पण ही काय आहे तर टेम्पलेट स्टँड आहे. टेम्पलेट्स काय म्हणतो आपण ह्याला कारण ह्यांच्या अपोजिटले जीन्स किंवा ह्यांच्या अपोजिट पोलॅरिटीचे जीन इथं आलेत ह्याच्यावरती ह्या स्टँडचे जीन्स काय केले तर अँटी पोलॅरिटीवरून ते कॉपी केलेत. आणि ही काय तर कोडिंग स्टँड म्हणतो आपण कारण हे पूर्ण जीन्स इथं ह्या mRNA वरती आलेले आहेत. पण आता RNA पॉलिमरेज काय करणार आहेत आपल्याला 5 to 3 प्राईम हे काय करतात डायरेक्शन करतात. मग आता ह्यांना अपोजिट स्टँड म्हणजे 5 to 3 ह्या प्राईममध्ये 5 प्राईम टू 3 प्राईम या डायरेक्शनमध्ये त्यांना सिंथेसिस करायचं आहे. मग ते कोणाची हेल्प घेणार आहेत तर टेम्पलेट स्टँडची. ओके, ते टेम्पलेट स्टँडला RNA पॉलिमरेज बाइंड होणार आहेत. ते काय करतात मग इथला जीन बघतात म्हणजे इथं थॅमिन असेल तर ते काय करणार आहेत ॲडेनिन इथं तयार करणार आहेत. ओके, बघा म्हणजे इथं RNA पॉलिमरेज जेव्हा बाइंड होतील ते काय करणार आहेत यांच्या अपोजिट पोलॅरिटीचे इथे एक स्टँड तयार करणार आहेत. म्हणजे थॅमिन असेल तर ॲडेनिन तयार करणार. ओके, बघा इथे ॲडेनिन तयार झालेत आणि परत अशा प्रकारचा तो सिक्वेन्स ते कंटिन्यू करणार आहेत. म्हणजे RNA पॉलिमरेज काय करणार आहेत 5 to 3 प्राईम हे तिथं तयार करतात. म्हणजे बघा ही जी काही RNAची स्टँड आहे किंवा RNA तयार झाला आहे तो कशासारखा दिसतोय एक्झॅक्टली कोडिंग स्टँड सारखा दिसतोय म्हणून त्याला आपण म्हणतोय सेन्स स्टँड. लक्षात आलं का? बघा नसेल तर थोडा व्हिडिओ बॅक घेऊन परत एकदा बघा तुम्हाला समजेल ते. RNA स्टँड ही कशासारखी दिसते तर कोडिंग स्टँडवर. सो DNA स्टँड हॅव्हिंग 3 to 5 प्राईम इट इज ॲक्ट ॲज द टेम्पलेट. ओके, टेम्पलेट स्टँड म्हणून का बरं त्यांनी रोल केला कारण RNA पॉलिमरेजला काय पाहिजे 5 to 3 ते सिंथेसिस करणार आहेत. त्यांचं सिंथेसिस कसं आहे 5 to 3 ह्या डायरेक्शनमध्ये. मग हे कसे पाहिजे तर अँटी पॅरल म्हणजे अपोजिट पोलॅरिटीचे तयार झाले पाहिजे म्हणून हे काय करतात तर DNAच्या 3 to 5 प्राईम ह्या डायरेक्शनला किंवा ह्या स्टँडला काय करतात इट इज युज्ड फॉर द टेम्पलेट स्टँड. ओके, बघा द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड म्हणजे सिक्वेन्स म्हणजे आपण आताच पाहिले की जो काही न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स बघा ॲडेनिन ग्वानिन युरॅसिल हा जो काही सिक्वेन्स आहे तो एक्झॅक्टली सिमिलर टू द कोडिंग स्टँड. पण आता ह्याच्यामध्ये थोडासा चेंज झालेला आहे. काय चेंज आहे बघा आपल्याला RNA मध्ये किंवा जो काही mRNA आहे त्यांच्यामध्ये थॅमिन हे अपसेट असेल. इट इज रिप्लेस्ड बाय द युरॅसिल. ओके, एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे तिथं थॅमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. म्हणजे जे काही थॅमिन्स आहेत जे काही DNA वरती किंवा ह्या स्टँडवरती जे काही युरॅसिल आहेत थॅमिन्स आहेत ते थॅमिन्स आर रिप्लेस्ड बाय युरॅसिल. हे इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. हे ओनली ॲडेनिन ग्वानिन सायटोसिन अँड युरॅसिल दिस सिक्वेन्स आर प्रेझेंट इन द RNA. ओके, बघा द इन्फॉर्मेशन ऑफ वन स्टँड ऑफ DNA कॉपीड ऑन द mRNA इज कॉल्ड ॲज द सेन्स स्टँड. म्हणजे ह्या स्टँडची काय केली आपण पूर्ण कॉपी काय केले तर mRNA वरती घेतलेले त्याला म्हणतो आपण सेन्स स्टँड. सिंपल आहे. इट इज द स्ट्रक्चरल जीन्स. ओके,
हे काय तर सगळे ट्रान्सक्रिप्शन युनिट आहेत. ट्रान्सक्रिप्शनसाठी असणारे इम्पॉर्टंट असे युनिट आहेत. बघा आपण आता पाहिलं प्रमोटर, त्यानंतर बघितलं आपण स्ट्रक्चरल जीन्स. आता आपल्याला बघायचं आहे टर्मिनेशन. ओके, काय डाऊट आहे का बघा? समजलं असेल तर नेक्स्ट बघू आपण आता टर्मिनेटर. ओके, टर्मिनेटर म्हणजे काय असणार आहे, तर जिथं काय होणार आहे तर जी ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस आहे ती स्टॉप होणार आहे, अशा साईटला काय म्हणतो आपण टर्मिनेटर. वेन द ट्रान्सक्रिप्शन इज स्टॉप इट इज कॉल्ड ॲज द टर्मिनेटर. ओके, लोकेटेड ॲट द 3 एंड ऑफ द कोडिंग स्टँड. जे कोडिंग स्टँडच्या 3 प्राइमवरती तो प्रेझेंट आहे. इट इज डिफाईन्ड ॲज द ट्रान्सक्रिप्शन. इट इज स्टॉप ऑर एंड द ट्रान्सक्रिप्शन त्यांनी काय केलं तिथं स्टॉप केले. ओके, आता नेक्स्ट बघू आपण आता ट्रान्सक्रिप्शन अँड जीन. आता ह्या पूर्ण ट्रान्सक्रिप्शनमध्ये जीन्स कोणते कोणते आहेत, म्हणजे आपण जे काय आता प्रोसेस पाहिली त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असे जीन्स किंवा आपल्या प्रोटीन सिंथेसिससाठी असणारे जीन किंवा ह्या ट्रान्सक्रिप्शन युनिटमधले जीन्सचा भाग बघू कोणते कोणते आहेत. मग आता जो काय DNA आपल्याला माहित आहे की DNA असतो असा, त्याच्या फ्रॅगमेंटला जीन म्हणतो. हे आपल्याला आता पाठ झाले व्यवस्थितपणे. ह्याला फ्रॅगमेंटला जीन्स म्हणतोय. आता हे जे काय नॉर्मल आहेत ते जीन काय करत असतात, mRNA, tRNA किंवा RNA अशा प्रकारचे तयार करत असतात. म्हणजे DNA सिक्वेन्स इज कोडिंग फॉर mRNA, tRNA, इट इज नोन ॲज द जीन. असाच एखादा जीन म्हणजे DNA वरचा असाच जो जीन जो काय करतोय तर कोडिंग फॉर द प्रोटीन, त्याला काय म्हणतो आपण पॉलिपेप्टाइड. DNAचा सिक्वेन्स विच इज युज्ड फॉर प्रोटीन सिंथेसिस ऑर सिंथेसिस फॉर पॉलिपेप्टाइड चेन, इट इज कॉल्ड ॲज द सिस्ट्रॉन. ओके, सिस्ट्रॉन लक्षात ठेवा, शब्द इम्पॉर्टंट आहे. द सिस्ट्रॉन इट इज नथिंग बट जीन. हा एक जीनच आहे सिस्ट्रॉन म्हणजे, पण तो कसला जीन आहे, युज्ड फॉर ओनली सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. ओके, जो काय अदर जीन्स आहेत ते tRNA असतील किंवा RNA किंवा अदर पार्ट बनवायसाठी यूज केले जातात. पण जो जीन किंवा जो पार्ट काय करतोय DNAचा सिक्वेन्स आहे तो काय करतोय फक्त प्रोटीन सिंथेसिससाठी यूज केला जातोय, अशा पार्टला काय म्हणतो आपण सिस्ट्रॉन. ओके, द सेगमेंट ऑफ DNA कोडिंग फॉर द प्रोटीन. आता ह्या सिस्ट्रॉनचे पण पार्ट आहेत मोनोसिस्ट्रॉनिक आणि पॉलिसिस्ट्रॉनिक. मोनोसिस्ट्रॉनिक काय म्हणू शकतो आपण त्याला, सिंगल स्ट्रक्चरल जीन, इट इज ट्रान्सक्रिप्शन युनिट फॉर सेड टू बी मोनोसिस्ट्रॉनिक. म्हणजे एखादा जीन आहे तो कसा आहे, सिंगल स्ट्रक्चर आहे, त्यामध्ये सिंगल फ्रॅगमेंट असेल तो जीन काय करतोय त्याला काय प्रोटीन तयार करतो, त्याला म्हणतो आपण मोनोसिस्टॅनिक. मग त्याच्या अपोजिट काय झालं, लॉंग सेगमेंट ऑफ द DNAचं एक लॉंग सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये जास्त जीन प्रेझेंट आहेत, तो काय करते भरपूर प्रकारचं प्रोटीन तयार करू शकते. अशा प्रकारच्या सिस्ट्रॉनला किंवा अशा प्रकारच्या सेगमेंटला काय म्हणतो आपण पॉलिसिस्ट्रॉनिक. ओके, सिम्पल आहे, लक्षात ठेवा. सिस्ट्रॉन इट इज द फ्रॅगमेंट ऑफ DNA और सेगमेंट ऑफ DNA यूज्ड फॉर कोडिंग ऑफ पॉलिपेप्टाइड चेन और सिंथेसिस ऑफ द प्रोटीन, इट इज नोन ॲज द सिस्ट्रॉन. मोनोसिस्ट्रॉनिक म्हणजे सिंगल स्ट्रक्चर ऑफ जीन, पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणजे लॉंग सेगमेंट ऑफ DNA विच इज यूज्ड फॉर द सिंथेसिस ऑफ द प्रोटीन. आता त्यातमध्ये अजून 2 पार्ट बघतोय आपण, कोणते कोणते आहेत बघा तिथं, इंट्रॉन्स अँड एक्झॉन्स. हे काय आहे तर हे एक इट इज ऑल्सो पार्ट ऑफ द जीन्स. ओके, जीन्सच ते पार्ट आहेत, ते वेगळे काय नाहीत. आता जीन म्हणजे आपल्याला माहिती आहे की DNAचा एक असा स्पेसिफिक सिक्वेन्स किंवा एक फ्रॅगमेंट. ओके, आता त्या फ्रॅगमेंटमध्ये काय तर त्या फ्रॅगमेंटमध्ये पण पार्ट पडलेले असतात. म्हणजे काय 2 पार्ट इम्पॉर्टंट आहेत, त्यामध्ये एक्झॉन आणि इंट्रॉन असे 2 एक इम्पॉर्टंट पार्ट आहेत. आणि त्या पार्टला काय म्हणतो आपण एंट्रॉन्स बघू आपण पहिला. एंट्रॉन्समध्ये काय तर द स्ट्रक्चरल जीन इन युकॅरियोटिक हॅव्हिंग इंटरप्टेड नॉन कोडिंग सिक्वेन्स. जीनमध्ये असा एखादा सिक्वेन्स तो जो काय करतोय तर नॉन कोडिंग आहे, म्हणजे त्याच्यापासून काय प्रोसेसच होत नाही पुढं, म्हणजे त्याच्यामध्ये जे काय पुढचं सिंथेसिस काय होणार आहे तर नॉन कोडिंग आहे. म्हणजे इट इज द सिक्वेन्स इट इज नॉन कोडिंग. इंटरप्टेड म्हणजे तो काय झालेला असते, तो जीनचा पार्ट काय करतोय कोडिंग करत नाही किंवा तो काही एक्सप्रेशन करत नाही. तर जो कॅरेक्टर जो काय आहे तिथं जीन असतील ते काय कॅरेक्टर एक्सप्रेस होत नाही तिथले, किंवा ते कसलं आहे तर पुढे काय त्याची इन्फॉर्मेशन तो कॅरी करणार नाही किंवा एक्सप्रेशन तो दाखवणार नाही, अशा पार्टला म्हणतो आपण इंट्रॉन. ओके, नॉन कोडिंग सिक्वेन्स म्हणा किंवा इट इज नॉट एक्सप्रेस इट्स कॅरेक्टर, इट इज कॉल्ड ॲज द इंट्रॉन. आणि त्याच्या अपोजिट आहे तो एक्झॉन्स, जो कोडिंग सिक्वेन्स ऑर एक्सप्रेस सिक्वेन्स. म्हणजे जो काय एक्झॉन आहे तो काय करणार आहे तर कॅरेक्टर काहीतरी एक्सप्रेस करणार आहे, तो काय म्हणतो आपण त्याला कोडिंग सिक्वेन्स. ओके, एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स लक्षात ठेवा. इंट्रॉन्स म्हणजे काय नॉन कोडिंग सिक्वेन्स, एक्झॉन्स म्हणजे काय कोडिंग सिक्वेन्स दॅट एक्सप्रेसेस द कॅरेक्टर, इट इज नोन ॲज एक्झॉन्स. मग आपल्या आता mRNA वरती जो काय आपण आत्ता mRNA तयार केला किंवा आपला mRNA तयार झालेला आहे, त्यामध्ये कोण असणार आहेत तर ओनली एक्झॉन्स असणार आहेत. कारण आपल्याला तिथून काय करायचं आहे एक्सप्रेस करायचं आहे कशाचं पॉलिपेप्टाइड चेनचं. प्रोटीन तयार करायचे आहेत आपल्याला, म्हणजे पॉलिपेप्टाइड चेन तयार करायचे म्हणजे तिथं एक्सप्रेशन झालं पाहिजे. मग त्या mRNA मध्ये काय तर ओनली एक्झॉन्स आर द
प्रेझेंट. ओके, ओनली एक्झॉन्स अपिअर इन द प्रोसेसिंग ऑफ mRNA. म्हणजे जे काय mRNA तयार होतोय तिथं फक्त आणि फक्त एक्झॉन्स हे तयार झालेले असतात किंवा एक्झॉन्स हे फक्त तिथं प्रेझेंट असतात. ओके, प्रोसेसिंग ऑफ HNRNA म्हणजेच HN म्हणजे काय तर हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNA. आता आपण बघू की आपला जो काय DNA पासून RNA तयार झाला होता विथ द हेल्प ऑफ द RNA पॉलिमरेज. बघा जो काय RNA होता तो कसा हेट्रोजेनस म्हणतो. आता नेमकं हेट्रोजेनस म्हणजे काय? इट कंटेन्स द एक्झॉन्स अँड इंट्रॉन्स. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट. म्हणजे जो काय RNA DNA पासून तयार झालाय, रेडी म्हणलाय, प्रायमरी तो तयार झालाय, त्याच्यामध्ये काय आहेत एक्झॉन्स आणि इंट्रॉन्स आहे. आताच आपण पाहिलं की इंट्रॉन्स इट इज द नॉन कोडिंग पार्ट ऑफ द RNA. त्यापासून काही कोडिंग होत नसतं, त्याच्यापासून काही एक्सप्रेन्स होत नसतं. त्याचबरोबर आपण हेही पाहिलं की RNA कंटेन ओनली एक्झॉन्स. मग आता ह्याच्यामध्ये दोन्हीही पार्ट आहेत, एक्झॉन्स पण आहेत आणि इंट्रॉन्स पण आहेत. मग आपल्याला तिथं काय करायचं आहे, इंट्रॉन्स आर रिमूव्ह करायचे. म्हणजे ह्यामधले जे काही इंट्रॉन्स आहेत ते पूर्णपणे रिमूव्ह करायचे आहेत, त्यामध्ये फक्त एक्झॉन्स ठेवायचे आहेत. अशा प्रोसेसला काय म्हणतो आपण स्प्लिकिंग. बघा स्प्लिकिंगमध्ये काय केलं जातं किंवा ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर जे काय इंट्रॉन्स आहेत ते काय केलं जाते रिमूव्ह केले जातात. पहिली स्टेप काय झाली त्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये काय झाली तर स्प्लिकिंग. स्प्लिसिंगमध्ये काय केलं तर इंट्रॉन्स रिमूव्ह केले. ओके, आता इंट्रॉन्स रिमूव्ह झाल्यावर काय असणार आहे तिथं जो काय गॅप आहे तो गॅप फिल केला पाहिजे. म्हणजे जे काय एक्झॉन्स आहेत ते एक्झॉन्स पूर्णपणे एकत्र बाइंड झाले पाहिजे. मग त्यासाठी किंवा त्यांची ऑर्डरिंग केली पाहिजे. ओके, ते सिक्वेन्स आहेत ते कोणते एक्झॉनचे बाइंड केले पाहिजे, ऑर्डर केले पाहिजे. त्यासाठी कोणते काय एक्झाम काय करते DNA लायगेज एन्झाइम. लक्षात आले का? बघा इथं जे काय इंट्रॉन्स आहेत ते रिमूव्ह झाले. रिमूव्ह झाल्यानंतर जे काय एक्झॉन्स आहेत फक्त जे बघा येलोमध्ये जे काय एक्झॉन्स दिसते ते आपल्याला एकमेकांना बाइंड केले पाहिजे, त्यांचा सिक्वेन्स व्यवस्थित केला पाहिजे. त्यासाठी कोणते एन्झाइम आपल्याला इम्पॉर्टंट आहेत तर DNA लायगेज. हे DNA लायगेज काय करतात ते एक्झॉनचा सिक्वेन्स तयार करतात, त्यांची ऑर्डर व्यवस्थित लावतात आणि ते फक्त एक्झॉन्स असणारा RNA ते तयार करतात. बघा त्याच्यामध्ये अजून काय होणार आहे अंडरगो प्रोसेस कॅपिंग अँड टेलिंग. कॅपिंग आणि टेलिंग ही पण एक तिथं त्यांच्यामध्ये प्रोसेस होते. त्यामध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट आहे म्हणजे 5 प्राईमला जो काय RNAचा जो काय 5 प्राईम असणार आहे तिथं काय होतं मिथायलेटेड गोनोसिन ट्रायफॉस्फेट हा एक मॉलिक्यूल ॲड होतोय. ठीक आहे, मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट हे मॉलिक्यूल लक्षात ठेवा. मिथायलेटेड गॉनोसिन ट्रायफॉस्फेट इज ॲडेड इन टू द 5 प्राईम. ओके, 5 प्राईमला काय झाला हा मॉलिक्यूल तिथं बाइंड झाला आणि टेलिंगला म्हणजे जो काय 3 प्राईमला कोणता ॲड झाला आहे पॉलीॲडिनायलेशन हे काय झालं तर 3 एंडला तिथं कॅरी झालेलं आहे. अशा प्रकारे काय होणार आहे तर त्या HNRNAचं म्हणजे हेट्रोजिनस न्यूक्लिअर RNAचं काय होणार आहे तर प्रोसेसिंग होणार आहे. नाव दिस प्रोसेस्ड RNA इट इज युज्ड फॉर द प्रोटीन सिंथेसिस आणि इट इज द फुल्ली प्रोसेस्ड HNRNA आणि इट इज नाव कन्वर्टेड इन टू mRNA. म्हणजे जो काय प्रायमरी ट्रान्सक्रिप्ट होतं ते काय होतं HNRNA म्हणतो आपण त्याला. तो काय झाला तर ह्या प्रोसेसनंतर म्हणजे जे काय झालं त्यामध्ये इंट्रॉन्स रिमूव्ह करायचं झाले, जे काय हे 2 मॉलिक्यूल होते ते मॉलिक्यूल्स बाइंड केले आणि तो त्यानंतर काय होणार आहे ह्याच्यापासून तो कंप्लीट mRNA तयार होणार आहे. आता हा mRNA कंप्लीट झाल्यानंतर तो काय होतोय तर जे काय न्यूक्लियसमध्ये असतोय, ठीक आहे, ह्या न्यूक्लियसमध्ये हे जी काय सगळे ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस झाली त्या न्यूक्लियसमधून तो काय होतोय सायटोप्लाझममध्ये बाहेर येतोय विथ द हेल्प ऑफ द न्यूक्लिअर पोर्स. ओके, बघा पूर्ण सेलमधून तो काय झालाय तर त्या सेलमधून बाहेर आलाय न्यूक्लिअर पोरच्या साह्यानं. न्यूक्लिअर पोरमधून सायटोप्लाझममध्ये येणार आहे. आता त्या सायटोप्लाझममध्ये पुढची प्रोसेस म्हणजे ती ट्रान्सलेशनची प्रोसेस होणार आहे. त्याआधी आपल्याला एक इम्पॉर्टंट पॉईंट बघायचा आहे ते जेनेटिक कोड काय आहे. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण त्याला बघूया जेनेटिक कोड. ओके, जेनेटिक कोडमध्ये काय असणार आहे जे काय आपण आत्ता बघतोय की जीन्सचा कोड आला किंवा जीन्सवरती जे काय सिक्वेन्स असतात हे आत्तापर्यंत आपण बघत आलोय ॲडेनिन ग्वानिन अशा प्रकारचे जे काय सिक्वेन्स आहेत ते नेमकं काय आहेत ते आपण ह्या पूर्ण जेनेटिक कोडमध्ये बघणार आहोत. आणि हे काय यूज केले जाते ह्याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे जेनेटिक्समध्ये हा पूर्ण पॉईंट आपण ह्या जेनेटिक कोड ह्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. बघा ह्या लेक्चरमध्ये काय जर डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा किंवा डायरेक्ट टेलिग्रामवरती तुम्ही विचारू शकता. आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, थँक्यू.